शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सरकारचं मोठं पाऊल. कर्जमाफीसाठी तडकाफडकी बँकांना आदेश. देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, सरकारनं आत्ता कोणतं मोठं पाऊल उचललेलं आहे आणि बँकांना काय आदेश दिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणती मोठी घोषणा केलेली आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक अशीच महत्त्वपूर्ण, सरकारी योजनांबद्दल अशीच महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घोषणेनंतर आता या कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मित्रांनो, आता खरीप हंगाम जवळ आला आहे. हंगाम सुरू होण्याआधी लवकर ही कर्जमाफी अंमलात आणली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना दिले जाणारे क्रॉप लोन, शेतकऱ्यांची कर्जमाफी, खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणांची खतांची उपलब्धता तसेच यावेळी पावसाचा अंदाज या सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत काही निर्णयही घेण्यात आले. याबाबत फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. मित्रांनो, कर्जमाफीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही बँकांशी कर्जमाफीच्या बाबतीत चर्चा केली आहे. आपापल्या कर्जमाफीच्या करायची आहे. बँकांनी कर्जमाफीची माहिती कोणत्या फॉर्मॅटमध्ये द्यायची, कर्जमाफी कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायची अशी एक चर्चा झाली. आम्ही कर्जमाफीचा जो निर्णय घेतलेला आहे तो वेळेत कसा पूर्ण करता येईल याचीही नियोजन करण्यात आलं आहे. यावर्षी जास्त शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत. राष्ट्रीयकृत बँकांना अतिशय कडक शब्दांत सांगितलं आहे की शेतकऱ्यांना कोणत्याही सिबिलची मागणी करू नये. बँकांच्या मुख्यालयांनी प्रत्येक शाखेला याबाबत पत्र पाठवले पाहिजे. या पत्रात क्रॉप लोनसाठी सिबिलची अट नाही. आमच्या बैठकीत RBIचे अधिकारी होते, त्यांनीही याबाबत पुष्टी केलेली आहे. कुठल्याही क्रॉप लोनसाठी कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही असा आदेश देण्यात आलेला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. मित्रांनो, राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक 2026 त्यातील ठळक मुद्दे काय आहेत थोडक्यात समजून घेऊयात. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 21 मे 2026 रोजी मुंबईत राज्यस्तरीय खरीप बैठक आढावा बैठक पार पडली, म्हणजेच आयोजित करण्यात आली. खरीप हंगामासाठी बियाणे, खते, सिंचन, पीक कर्ज, पीक विमा आणि तांत्रिक मार्गदर्शनावर भर दिला. हवामान बदल, एल निनो, कमी पाऊस व दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन विशेष कृती आराखडा तयार केला. प्रधानमंत्री पीक विम्यासाठी 92.51 लाख अर्ज, खरीप 2024साठी 1,455.30 कोटी नुकसान भरपाई मंजूर. हवामान आधारित फळपीक विम्यातून 1,112.24 कोटी भरपाई वितरित आणि गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा योजनेत 7,868 लाभार्थ्यांना 140 कोटी मदत.